मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा हप्ता म्हणजेच 3,000 रुपये जमा झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिलांनी उत्साह आणि जल्लोष साजरा केला। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले आहे। या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। राज्य सरकारने यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे, ज्यामुळे पुढील अनेक वर्ष या योजनेतून महिलांना मदत मिळणार आहे। विरोधकांनी कितीही टीका केली तरीही सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचे ठरवले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले आहे। ही योजना महिलांच्या विकासासाठी मोलाची ठरणार आहे। 17 तारीख आधीच पैसे खात्यात जमा झाल्याने आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी पाठवणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे। राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार असतील, अरुणाताई पेंढारे असतील, सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले। आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। आत्तापर्यंत 48 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत। या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले। खिलारेताई आहेत, सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले। सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाहीत, तुमचे फॉर्म रद्द होतील, पण हे सगळं खोटं ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे आले। महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे। एकच वादा, एकच वादा, एकच ताई, एकच ताई। असं म्हटलं जाते की आता पैसे आले ते पटकन काढून घ्या, नाही तर सरकार परत देईल। अजिबात असं होणार नाही। डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी माझ्या त्या माता भगिनीच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आणि महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही कायम चालू राहील। अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे विरोधकांना हे पोटशूळ आहे, आता बोलण्यासारखं काहीच नाही, म्हणून हे खोटं बोल पण रेटून बोल म्हणून ते बोलत आहेत। निवडणूक येण्यापूर्वी हा फक्त एक आहे, नंतर तुमचे पैसे पूर्ण बंद होतील असं देखील माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना चालू राहील। त्यासाठीची सर्व आर्थिक तरतूद ही महायुतीच्या सरकारने केलेली आहे। मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी 2024-25चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना एक अत्यंत चांगली योजना महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। वय वर्ष 21 ते वय वर्ष 65 महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना दरमहा 1,500 रुपये या योजनेअंतर्गत मिळणार होते। स्वतंत्रता दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये आलेले आहेत। या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे
महिला व बाल विकास मंत्री आमच्या भगिनी कुमारी अदितीताई तटकरे, ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही योजना कार्यान्वित आणि यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली, यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. सांगितल्यात आलं, त्याच्यानंतर सांगितलं की तुमच्या अकाउंटमधनं पैसे काढले जातील, त्याच्यानंतर सांगण्यात आलं की तुमच्या अकाउंटची सगळी माहिती सरकारला मिळेल. पण या सगळ्या गोष्टी फोल ठरलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता आपलं तोंड तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दाखवू नये. माननीय अजितदादा पवार साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि आमच्या महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री कुमारी अदितीताई तटकरे असतील, या सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. राष्ट्रवादीच्या या कार्यालयातनं आम्ही 1 जुलैपासूनच फॉर्म भरण्याची सुरू केलं होतं. माझ्याबरोबर जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ वनिताताई गोटपगार असतील, खिलारेताई असतील, पेंढारेताई असतील, सर्वच माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून ठाण्यातील अनेक माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले आणि आम्हाला याचा आनंद आहे की काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रक्षाबंधनाच्या आधी तमाम ठाण्यातल्या माझ्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे येण्याची सुरुवात झालेली. जितेंद्र आव्हाड म्हणतात बहिणी रडत आहे, भावामध्ये काय चाललं. आजच्या चांगल्या दिवशी कुठे नेगेटिव्ह माणसाचं नाव घेत आहे. आयुष्यभर खोटं बोल, आयुष्यभर ज्यांच्या पक्षाने त्यांची बाजू घेतली नाही, संभाजीराजांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडल्यानंतर त्यांना फार महत्व देऊ नका आजच्या चांगल्या दिवशी. सर, एकीकडे अजितदादा म्हणाले की मी चूक केलेली आहे, सुमित्रा पवार यांना त्या ठिकाणी निवडणूक याबद्दलची मीडियाशी बोलताना माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपलं वक्तव्य केलंय. याच्यावर मी अधिक बोलू इच्छित नाही. आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलं की आम्ही वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर घेतल्यानंतर महायुतीमध्ये जाण्याचा आम्ही एक कॉन्शियस डिसिजन घेतला. सर्व महिला 17 तारखेला पैसे येणार होते, पण त्याच्या अगोदरच पैसे अकाउंटला आलेले आहेत. पण त्या पैशातून सर्वप्रथम आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांना राखी पाठवणार आहोत. पैसे पुन्हा परत जातील असा नक्कीच नाही. एवढाच आमचा अविश्वास आमचा नाहीच आहे त्यांच्यावर, दादांवर आमचा खूप विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे आमचा. खूप छान वाटतंय पैसे आल्यावर. आम्ही इथेच फॉर्म वगैरे भरला होता, वाटलं नव्हतं येतील म्हणून, पण आले. खूप छान वाटतंय आज. काय वाटतं या संदर्भात अनेक विरोधकांनी टीका केली होती की बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे लवकर येण्यासाठी सरकार कटिबद्ध नाही, पण भावांचे कशा प्रकारे आभार मानाल? त्या जल्लोष मध्ये पैसे अजून कोणाच्या अकाउंटमध्ये आले? जल्लोष मध्ये आभार मानू. अजून कोणाच्या किती रुपये आले? 3000 रुपये आले. ओके ताई, आपलं नाव सांगा. माझं नाव मानसी मोहन चव्हाण, मी ठाणे किसननगर येथे राहते आणि माझ्या अकाउंटमध्ये काल रात्री 7:45 वाजता 3000 रुपये आले आहेत. दाखवल ते कुठे मोबाईल. ठीक आहे, वरती जा. इकडे वरती करा. काय नेमक्या भावना आहेत 3000 रुपये आल्यानंतर? काय नेमके आभार म्हणाल सर? खरंच दादांचे खूप खूप आभार. खरं तर सख्या भावाकडून पण एवढी अपेक्षा नसते आपली, आणि दादांनी तर रक्षाबंधनच्या आधीच आम्हाला आनंद दिला, गिफ्ट दिले, आणि आमच्या पैशातून त्यांच्यातर्फे एखादी आमच्या चांगल्या भावनेची एक राखी त्यांना बहिणीकडून मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. सुप्रियाताई म्हणतात की आलेले पैसे लवकरात लवकर काढा. आता ह्याच्यावरती ठीक आहे. दादांनी अजितदादांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब, राज्याच्या बालविकास मंत्री महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही जी योजना चालू केली, बऱ्याच महिलांना ह्याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला. हे होईल नाही होईल, हे फेक आहे, म्हणजे कालपर्यंत फेक नेरेटिव्ह भरपूर चालू होते की ही योजना बंद झाली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितले वगैरे वगैरे. आम्ही महिलांना ज्या महिलांचे आम्ही फॉर्म भरले इथे ऑफिसमध्ये, आम्ही त्या सगळ्या महिलांना कालपर्यंत रात्रीपर्यंत विश्वास दिला की नाही, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील. आणि आज भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत आणि महिला खूप खुश आहेत.